सटाणा तहसील कार्यालयातून हरित महाराष्ट्राचा संदेश, आज झाड लावा उद्याचे भविष्य वाचवा. सटाणा, कार्यकारी संपादक RT आहेर, महाराष्ट्र प्रदेश. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि घटत चाललेले वनक्षेत्र यामुळे पर्यावरणाचा समतोल धोक्यात आलेला आहे. अशा परिस्थितीत झाडे लावणे ही केवळ जबाबदारी नसून काळाची गरज आहे. हा प्रभावी संदेश देत सटाणा तहसील कार्यालयाच्या परिसरात एक वृक्ष एक जीवन या संकल्पनेअंतर्गत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. तहसीलदार कैलास चवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमात रमेश देसले, तलाठी दादा निकम, निखिल मुळे, हरिभक्तपरायण जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे भारत सरकार पंजीकृतचे राष्ट्रीय सचिव वाल्मिकी महाराज, मुश्ताक विकले, सुनीता बडे, सुभाष बाजीराव बडे तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थितांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेतली. यावेळी मान्यवरांनी सांगितले की वृक्ष हीच मानवजातीची खरी जीवनरेषा आहे. शुद्ध हवा, पाऊस, जलसंधारण, जैवविविधतेचे संरक्षण आणि भावी पिढ्यांचे सुरक्षित भविष्य यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एकतरी झाड लावून त्याचे संगोपन करणे आवश्यक आहे. वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे जतन आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची सामाजिक आणि नैतिक जबाबदारी असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. हरित सटाणा, हरित महाराष्ट्र हा संकल्प प्रत्येकाच्या कृतीतून साकार व्हावा असे आवाहन यावेळेस करण्यात आले. पर्यावरणाचे रक्षण ही केवळ शासनाचीच नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपल्या वाढदिवशी, स्मृतिदिनी किंवा आनंदाच्या क्षणी एकतरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार करावा असे आवाहन तहसीलदार कैलास चवडे यांच्या माध्यमातून करण्यात आले. प्रेरणादायी संदेश, एक झाड म्हणजेच एक जीवन. आज लावलेले झाड उद्या आपल्या मुलांना शुद्ध हवा, सावली, सुरक्षित भविष्य देईल. चला झाडे लावूया, झाडे जगूया, पर्यावरण वाचवूया, कारण निसर्ग वाचला तरच मानवजातीचे अस्तित्व टिकून राहील. जागतिक न्यूज नेटवर्क चॅनेल, जनतेचा आवाज, समाजाच्या सेवेसाठी.